नमस्कार मंडळी, घरगुती फूड मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आता उन्हाळ्यामध्ये मच्छी भरपूर प्रमाणात मिळते, पण पावसाळ्यात मच्छी जास्त मिळत नाही कारण मासेमारी होत नाही. त्यामुळे शक्यतो आम्ही काय करतो, उन्हाळ्यातच सुकी मच्छी घेऊन ठेवतो. त्याला मस्त हळद मीठ लावून सुकवून चांगल्या डब्यात वर्षभरासाठी ठेवून देतो. तर अशा प्रकारे मासोळी जी आहे ती बनवली होती. सुकी मच्छी, सुरमईचे सुके काप केले होते, त्यांची ही मच्छी बनवली होती. एकदम मस्त अशी चमचमीत बनवली होती. तर नक्की आपण रेसिपी बघा आणि अशी बनवून बघा, खूप मस्त होते. तर इथे मी हळद मीठ लावलेले तुकडे घेतले आहेत. तुकडे थोडे मोठे होते म्हणून मी कापून घेतले आहेत. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कापू शकता. तर मी अशा प्रकारे कापून घेतले आणि एका भांड्यात गरम पाणी घेतलं आहे थोडं कोमट असं, आणि ते सर्व तुकडे त्याच्यामध्ये टाकून 10 मिनटं ठेवले आणि नंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे त्याचा जो मिठाचा थर असतो तो कमी होतो. आणि इथं मी फोडणीसाठी कांदा टोमॅटो घेतला आहे, एक मिरची घेतली आहे, त्यानंतर शेंगदाणा आणि कारळ्याचं कूट घेतलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पदार्थ. तर एका भांड्यामध्ये कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मिरची घातली, कांदा घातला आहे. कांदा चांगला गुलाबीसर असा फ्राय करून घेतला मस्त. कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो घातला आहे चिरलेला. टोमॅटोसुद्धा मस्त मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला घाटी मसाला घातला आहे, 2 चमचे घाटी मसाला घातला आणि 1 चमचा हळद घातली आणि चांगलं सर्व मसाले एकजीव करून घेतले कांदा आणि टोमॅटोसोबत. त्यानंतर मिश्रणाला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये घातला आहे गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. एकदम छान चव लागते. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं. पुन्हा तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेले सुरमईचे काप घातले आहेत आणि व्यवस्थित पुन्हा सर्व मसाला मच्छीला लावून घेतला आहे. त्यानंतर एक झाकण ठेवलं आहे कढईवरती, त्याच्यामध्ये पाणी वरती घातलं आहे, वाफेसाठी घेतलं आहे. ते एक 5 ते 10 मिनटानंतर चांगलं पाणी गरम होतं. तर तेच गरम पाणी जे झालेलं आहे त्या मासोळीमध्ये घालायचं आणि व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायची मासोळी. सर्व पाणी आणि मसाला एकजीव झाला पाहिजे. 1-2 मिनटामध्येच उकळी येते. उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि तिळकूट टाकायचं, म्हणजे कारळ्याचं कूट. आता तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तर त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि 5 मिनटानंतर बघू शकता एकदम व्यवस्थित अशी मच्छी शिजली पण आहे, सर्व मसाला पण एकजीव झाला आहे. आता मला थोडं अजून घट्ट करायचं होतं, त्यामुळे मी अजून 5 मिनटं बिना झाकणाचं ठेवलं आहे, त्यामुळे घट्टपणा येतो मस्त. तर बघू शकता एकदम अशी रबरबीत अशी ही मासोळी झाली आहे. तर ऊन अशा भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही मस्त लागते. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा. तर आपली इथे ज्वारीची भाकरीसुद्धा तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा, मासोळी खूप मस्त होते. तर इथे आपण ताट बनवून घेऊया. अशी मासोळी बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धती पण वापरू शकता, जसं की कांदा टोमॅटोमध्येच बनवायचं किंवा फक्त कांद्यामध्येच बनवायचं. वेगवेगळ्या पद्धतीने बनवा, एकदम मस्त होते ही मासोळी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.